8वी आपण पाहत आहोत मार्गदर्शिका. मार्गदर्शक गणित पूर्ण संपलेलं आहे. मागचे सगळे गणिताचे व्हिडिओ पाहून घ्या. आपण चालू केलेला आहे बुद्धिमत्ता पण आज फक्त एकच चॅप्टर राहिला आहे 10.4. आज घेतोय, पुढच्या लेक्चरला आपण 11 घेऊ कदाचित. तर 10.4 मध्ये पाहतोय वेन आकृती. वेन आकृतीसाठी तुम्हाला काय काय माहिती हवे? पक्ष्यांचे प्रकार, कोणता पर्वत कोणत्या एरियामध्ये येतोय किंवा कोणत्या जिल्ह्यात कोणते तालुके येतात, कोणता जिल्हा कोणत्या राज्यात येतो, कोणते राज्य कोणत्या देशामध्ये येतं, त्यासाठी खंड माहिती हवेत. सगळं जनरल नॉलेजवर डिपेंड आहे. बरं, पुढचं घेऊया. पहिला प्रश्न. सराव संख्या चालू करतोय आपण. पहिला प्रश्न. आट्यापाट्या खेळणारी मुले आहेत, ते कशामध्ये दाखवले? आयतामध्ये, रेक्टँगल मध्ये. लगोरी खेळणारी मुलं दाखवली आहेत. आट्यापाट्या आहेत गोलामध्ये, लगोरी आहेत आयतामध्ये आणि त्रिकोणामध्ये आहेत लपंडाव खेळणारी मुलं. नीट लक्ष द्यायचंय. जे इथे आले ते त्रिकोणात पण आहे, गोलात पण आहे आणि आयतात आहे, म्हणजे तीनही खेळ खेळणारी मुलं आहेत ते मधले. आता 7 आणि 21 आहे ते फक्त लगोरीवाले आहेत. 13 जो आहे 13 कोण आहे तर सर्कल आणि आयतामध्ये आहेत, म्हणजे ते लगोरी आणि आट्यापाट्या खेळणारे. आट्यापाट्या माहिती तुम्हाला? आट्यापाट्या म्हणजे थोडक्यात कबड्डी सारखाच खेळ होता. आणि लपंडाव म्हणजे लपाछपी. ते 8 आणि 3 हे फक्त लपंडाव खेळणारे. फक्त शब्द आला त्यावेळेस 8 आणि 3 वापरायचा. आणि लपंडाव खेळणारे एकूण म्हटलं ना त्यावेळेस आपला 15, 8 आणि 3 तिघांचा विचार करायचा. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं फक्त शब्द आहे का नाही त्याच्यावरती प्रश्न चुकतात बरं का. पहिला प्रश्न. सर्व खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या ही फक्त लपंडाव खेळणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? बरं, आता सर्व खेळ खेळणारी मुलं कोण आहेत? सर्व खेळ खेळणारी म्हणजे येणार आहे आपले 15. आणि फक्त लपंडाव मध्ये 8 आणि 3 म्हणजे 11 मुलं. यांची वजाबाकी करायची. काय उत्तर येईल आपलं? 4. 4 ने जास्त आहेत. फक्त शब्दाकडे लक्ष द्या. दुसरा प्रश्न. फक्त लगोरी खेळणाऱ्या मुलांपेक्षा फक्त लपंडाव खेळणाऱ्या मुलांची संख्या कितीने कमी आहे? आता फक्त लगोरी म्हणजे फक्त लगोरीमध्ये 21 आणि 7 किती आले? 28. 21 आणि 7 आले, इथे लिहिते मी 28. फक्त लपंडावाले किती होते आपले? 11. यांची वजाबाकी करायची. किती येणार आहे? 17. तिसरा प्रश्न. फक्त लगोरी व फक्त लपंडाव ही खेळ खेळणारी एकूण मुले किती? फक्त लगोरीवाले किती आहेत? फक्त लगोरीवाले आहेत 28. आणि फक्त लपंडाव खेळणारे किती आहेत? ते 11. किती झाले? 39. बेरीज करायची आपल्याला. 39 पहिला ऑप्शन. चौथा प्रश्न चालला. एकदम सोपा आहे. अभ्यास न करताही ह्या प्रश्नाचे 2 मार्क आपल्याला कंपल्सरी मिळणार आहेत. फक्त ट्रिक समजून घ्यायची की फक्त काय ते नीट वाचायचंय. तीनही खेळ खेळणारी एकूण मुले किती? पहा 15, 11 असा आहे की तो गोलात आलाय, आयतात आला आणि त्रिकोणात पण आलाय, म्हणजे उत्तर आपलं येणार आहे 15. पुढचा प्रश्न. आता सूचना बदलल्या आहेत, आकृती बदलली आहे. तर आकृतीमध्ये पाहून घेऊ आपण. आयत जो आहे ना तो सिनेमा पाहणाऱ्या मुलांसाठी आहे. गोल जो आहे तो कार्टून पाहणाऱ्या मुलांसाठी आहे. आणि बातम्या पाहणारी मुलं त्रिकोणामध्ये. आता हा 14 तिघींमध्ये आला म्हणजे 3ही पाहणारे मुलं आले. हा 8 फक्त या दोघात आला म्हणजे कार्टून आणि सिनेमा पाहणारी मुलं आहेत असं ऑब्झर्वेशन करायचंय. पहिला प्रश्न. कार्टून पाहतात मात्र सिनेमा न पाहणारी मुले किती? कार्टून पाहतात म्हणजे 5, 8, 14 चालणार आहे. पण सिनेमा न पाहणारी मुले उत्तर काय येणार आपल्याला? फक्त 5. दुसरा पर्याय. न वर लक्ष द्या. पुढचा प्रश्न. बातम्या व सिनेमा हे दोन्ही प्रकार पाहणारी मुले. बातम्या म्हणजे त्रिकोण आणि सिनेमा म्हणजे हे. तर पहा दोन्ही पाहणारी मुले किती? बातम्या आणि हा 14 येणार, 7 येणार नाही, 7 नाही. एक मिनिट प्रश्न पहा. बातम्या व सिनेमा हे दोन्ही प्रकार पाहणारी मुले. ते कार्टून पाहणारी नाही असं काही बोलले नाही. आता याच्यामध्ये त्रिकोण आणि आयतामध्ये 14 आलाय आणि हा 3 आलाय. 14 आणि 3 17. पहा हा 7 घेतला गेला असता पण का तर तो बातम्यामध्ये येत नाही, कार्टून मध्ये पण येत नाही. पण 14 आपण घेतला. का घेतला ते म्हटले का कार्टून न पाहणारी? तसं काहीच नाही बोलले. ते फक्त बातम्या आणि सिनेमाबद्दल बोलले ते.
पुढचा प्रश्न, फक्त एकच प्रकार पाहणारी एकूण मुले किती? फक्त एक मध्ये कोण आहे? 11. 11, 9, 6, 4, 7 आणि 5 या सगळ्यांची बेरीज करायची. 11, 9, 20 आणि हे 10, 30. 30 आणि हे 12, 42. पुढचा प्रश्न, फक्त सिनेमा, मी पुसून घेते सगळं. फक्त सिनेमा व कार्टून हे दोन्ही प्रकार पाहणाऱ्या मुलांच्या, आपण आता प्रश्न करून घेऊ. फक्त सिनेमा व कार्टून, फक्त सिनेमा व कार्टून पाहणारी मुलांची संख्या कोणाला? 8. बरोबर आहे. तिन्ही मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तिन्ही कोण आहेत? 14. या दोघांची बेरीज करा. 14 तून 8 गेले 6. ऑप्शन क्रमांक 1. पहा बरं, काही फक्त आलतं त्यामुळे इथे गडबड होण्याचे चान्सेस असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न पुन्हा बदललेला आहे. आता का प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतात ते सांगायचं आपल्याला. आता बघ, पूर्ण संख्या माहिती आपल्याला. पूर्ण संख्या कोण असतात? 0, 2, 1, 2, 3, 4 डॅश. नॅचरल नंबरला 0 ऍड केला की पूर्ण संख्येचा संच होतो. समसंख्या कोण असतात? यातल्या 2, 4, 6, 8 आणि विषम संख्या ह्या उरलेल्या, म्हणजे पूर्ण येणार आधी पूर्ण संख्येचा आणि त्याच्यामध्ये सम आणि विषम वेगवेगळं दाखवू शकतो. उत्तर येणार आपलं दुसरं ऑप्शन. पाहायसाठी आपल्याला थोडंसं गणिताचं पण नॉलेज लागलं पाहिजे आपल्याला. डॉक्टर, स्त्री, पुरुष. आता मी जर असं म्हटलं की हे डॉक्टर आहेत, त्याच्यातले अर्धे स्त्री अर्धे पुरुष असू शकतात किंवा काही पुरुष काही स्त्री असतात. हा प्रश्न, हे उत्तर येऊ शकणार नाही, हे येऊ शकणार नाही. कारण इथे जर कॉमन झालं तर मग काही स्त्री त्या डॉक्टर आहेत ते पुरुष होणार आहेत का? नाही, त्यामुळे हे चालणार नाहीये आणि हे तर वेगळीच आकृती आहे. तिसरं उत्तर, महासागर, गर्ता, नदी. गर्ता म्हणजे काय माहिती का? खोल. गर्ता तो खोल. आता महासागर व नदी मिळते म्हणजे हे पहिलं येणार आणि गर्ता त्यांच्याशी थोडंसं रिलेटेड येत नाही, वेगळं येतं, त्यामुळे येणार आहे पहिलं ऑप्शन. भूगोलाचं पण नॉलेज लागलंय आपल्याला इथे. अन्न, पिष्टमय पदार्थ, भुईमुग. आता भुईमुग हे पण अन्न आहे, पिष्टमय पदार्थ हे पण अन्न आहे, म्हणजे हे येणार आहे अन्न आणि ह्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ आणि भुईमुग. दुसरं. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्नात दिलेली वेन आकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळतील तो पर्याय निवडा. आता आपल्याला ह्या आकृतीवरून घटक निवडायचे. आता सगळं पाहून घ्या आपण सगळे. फूल, मिरची, मुळत हे एकात एकले हवे, एकात एक असणारे हवे. आता पहा, इथं जर शिक्षक म्हटलं तर शिक्षक वेगळा येतो, खडून फळा वेगळं येते, देणार नाहीये. सजीव, पक्षी, कावळा. आता पहा, हा झाले आपले सजीव. ओके, सजीवातला प्रकार पक्षी आणि पक्षातला कोणता प्रकार? तर कावळा. तिसरं उत्तर येईल. पुढे आहे शाळा. हे 3 वेगवेगळे दिलेत. तीनही वेगळे घटक एकमेकांशी संबंध नाही असे शोधायचे. आता हे पाहिलं मापन साधने, तर मापन साधनामध्येच कोण मापक आणि पेन्सिल लिहिली असे याची आकृती अशी येऊ शकते कदाचित. आता कलिंगड, पपई हे 2 फ्रूट वेगळे झाले ते आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे आतलं येणारच नाहीये, बिया वेगळे येणार आहे. पण आता हे पाहू, पुस्तके, खडू आणि फळा. पुस्तक, खडू आणि फळा एकमेकांशी संबंध असतो त्यांचा की बाबा पुस्तकाच्याच उपप्रकार खडू आहे, खडूचा उपप्रकार फळा आहे, असं काही नसतं. तीनही वेगवेगळे घटक असल्यामुळे तो आपल्याला चौथा. आणि शाळा, वर्ग, विद्यार्थी जर म्हटलं तर ही मोठी शाळा झाली, शाळेमध्ये हे वर्ग झाला आणि वर्गातला विद्यार्थी झाला, अशी आकृती असेल तर पहिलं ऑप्शनल असतं. पुढचा प्रश्न. आता ही अशी आकृती आहे पहा. शब्द, वाक्य, परिच्छेद जर म्हटलं तर सगळ्यात मोठा परिच्छेद असतो, परिच्छेदात वाक्य असतं आणि वाक्यात शब्द असतं. ही पहिल्याची आकृती आहे ना. दुसरं पाहू, महाराष्ट्र, भोपाळ, मुंबई. आता महाराष्ट्रात मुंबई असते, महाराष्ट्रात मुंबई, पण महाराष्ट्रात भोपाळ आहे का नाही? भोपाळ आपल्याला वेगळी आकृती करावं लागणार आहे. सेम आपलं उत्तर आलं आहे दुसरं. जयपूर, दिल्ली, चंदीगड ह्याचं वेगळं आहे. खेळ, कबड्डी, क्रिकेट. खेळ यात कबड्डी आणि क्रिकेट हे वेगवेगळे खेळ असल्यामुळे ह्याची आकृती अशी आहे चौथ्याची. तर आपलं उत्तर येत आहे दुसरं. बरं, आता आज आपण पाहिलं आहे 10.4. पुढच्या लेक्चरला 10.5 असेल 10.5 घेऊ, नाही तर नवीन लेक्चर चालू करू. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि शेअर करा.